ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे आणि कोण्याही व्यक्ती किंवा घटनेशी संबंध नाही. शहराच्या एका शांत कॉलनीत माझा राहण्याचा रूम होता. ऑफिसच्या कामात मी नेहमीच गुंतलेला असायचो. नोकरी, जबाबदाऱ्या आणि एकटेपणा या सगळ्यात मी हरवून गेलो होतो. माझ्या शेजारी शीला आंटी राहत होती. ती साधारणत 40शीतली साऊथ इंडियन विधवा बाई होती. तिच्या अंगणात नेहमी चंदनाच्या वासासारखी शांतता पसरलेली असायची. ती नेहमी अंगावर साधी पण स्वच्छ साडी घालत होती, कपाडावर हलका कुंकू आणि डोळ्यात एक खोल पण शांत दुःख लपवत ती जीवन जगत होती. तिचा नवरा जाऊन 5 वर्ष झाली होती, तरी ती दररोज सकाळी दारासमोर रांगोळी काढायची, तुळशीला पाणी घालायची आणि मग मंद स्वरात गोविंदा गोविंदा म्हणत घरात परत जायची. मी दररोज ऑफिसला जाताना तिच्याच अंगणातून जात असे. प्रत्येक वेळी शीला आंटी हलके असून माझ्याकडे पाहत असायचे. एके दिवशी संध्याकाळी गावात जोरदार पाऊस आला. मला ऑफिसवरून रूममध्ये यायला उशीर झाला होता. मी पावसात पूर्णपणे भिजलो होतो. कॉलनीत एकाही घरात लाईट नव्हती. मग माझे लक्ष शेजारच्या घराकडे गेले. बाहेर थंड वारा सुटला होता. शीला आंटीचा घरातून मंद दिव्याचा प्रकाश दिसत होता. मी माझा रूमचा दारावर लावलेल कुलूप उघडतच होतो. त्याच वेळी कोणाचा तरी आवाज माझा कानी पडला, "अरे अनय, इधर आओ, क्यों बारिश में भीग रहे हो?" मी आजूबाजूला पाहिले, तेव्हा शीला आंटी तिचा घराच्या खिडकीतून मला आवाज देत होती. मी काही वेळ विचार करू लागलो आणि मग हळूच तिचा घराच्या दिशेने जाऊ लागलो. मी जेव्हा शीला आंटीचा घराज राजवड येऊन पोहोचलो, तेव्हा तिच्या घरातून चंदनाचा सुगंध व ताज्या कॉफीचा वास आणि तिचा वलसर केसांचा गंध हवेत मिसळला होता. शीला आंटीने मला अंग कोरडे करण्यासाठी टावेल दिला आणि ती मला म्हणाली, "अनय, ऐसे क्यों खड़े हो, बैठ जाओ, नहीं तो तुम्हें ठंड लगेगी." मग मी आंटीला म्हणालो, "आंटी, मुझे आपका छाता मिल सकता है घ्या." त्यावर आंटी मला म्हणाल्या, "क्यों नाही, मी अभी तुम्हें लाके देती हूँ." मी आंटीच्या हातातून छत्री घेतली आणि सरळ माझ्या रूममध्ये मी आलो. कारण माझे पूर्ण कपडे ओले होते. मी कपडे चेंज करून परत आंटीच्या घरी परतलो. तेव्हा आंटी मला म्हणाली, "अनय, तुम यहाँ बैठो, अभी तुम्हारे लिए कॉफी बना के लाती हूँ." काही वेळातच शीला आंटी गरमागरम कॉफी आमच्या दोघांसाठी घेऊन आली. तेव्हा माझे लक्ष आंटीच्या डोळ्यांकडे गेले. त्या डोळ्यात एक वेगळाच बोलावा होता, प्रेमाचाही आणि एकटेपणाचाही. कॉफीच्या कपातून उडणाऱ्या वाफेप्रमाणे आमचे शब्दही हवेत हरवले होते. घरात अगदी शांतता होती. आम्ही दोघेही फक्त कॉफीचा आनंद घेत होतो. तेव्हा अचानक आंटी मला म्हणाली, "अरे अनय, रात का खाना भी तुम ही खा लेना. तुम्हारे यहाँ जो मेसवाला आता है, अभी इतनी बारिश में वो तुम्हें टिफिन देने भी नहीं आएगा शायद." मग मी आंटीला म्हणालो, "एक बार फोन करके उससे बात करके देखता हूँ आंटी. अगर वो टिफिन देने आ जाता है, तो मेरे रूम में जाकर खाना खा लूंगा. अगर वो नहीं आता है, तो आपके साथ ही खाना खा लूंगा." मी 3-4 वेळेस त्याला फोन ट्राय केला, त्याचा फोन लागतच नव्हता. काय करावे मलाही काही समजत नव्हते. म्हणून शेवटी उपाशी पोटी राहण्यापेक्षा नाही लायजाने मला आंटीला जेवण्यासाठी हो म्हणावे लागले. मग आंटीने अर्ध्या तासातच स्वयंपाक तयार केला. आंटीचा वर्षाची असूनही तिच्याकडे पाहिल्यावर ती 24 ते 25 वर्षाची वाटत होती. मी तिच्याच बद्दल विचार करत होतो. तेवढ्यात आंटीचाच आवाज किचनमधून माझ्या कानी पडला, "अनय, मुँह धो लो, खाना तयार हो चुका आहे." बाहेर वातावरणात गारवा आल्यामुळे मलाही फार जोराची भूक लागली होती. आणि जसेही मी हात धुवून आल्यावर सरळ किचनमध्ये जाऊन आंटीला विचारले, "क्या खाना बनाया आंटी आपने आज?" त्यावर आंटी मला म्हणाल्या, "अनय, मैंने तुम्हारे लिए दालचा बनाया आहे,
दालचाचे नाव ऐकून मला फारच आनंद झाला, कारण दालचा मला फार आवडायचा. आणि ते पण साऊथ इंडियन स्टाईलमध्ये. तो तर अधिकच स्वादिष्ट बनला असावा याची मला खात्रीच होती. बाहेर अजूनही पाऊस खूप जोराचा सुरू होता. मग काही वेळातच आंटी व मी सोबतच जेवण करून गप्पा गोष्टी करण्यासाठी त्यांच्या घराच्या हॉलमध्ये एकत्र बसलो. मग आंटीने माझ्या परिवाराबद्दल विचारपूस केली आणि मी आंटीच्या परिवाराबद्दल विचारपूस करू लागलो. तेव्हा आंटी मला सांगू लागल्या, कभी कभी अगलबगल से खूप शोर कान में सुनाई देता है, मगर मेरे मन में बहुत खामोशी शाहीर येतीय. मग मी आंटीच्या डोळ्यात पाहू लागलो. तिने सांगितलेल्या शब्दात एकटेपणाचे दुःख होते. आणि कोणीतरी ते दुःख समजून घ्यावं अशी तिच्या मनात धावपळ सुरू होती, असे मला वाटू लागले होते. तेव्हा मी आंटीला म्हणालो, आंटी, आपको इस घर में काफी अकेलापण महसूस होता होगा ना? मग आंटी माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसली आणि हळू आवाजात म्हणाली, अब तो अकेले में ही समय गुजारने की आदत हो चुकी है. लोग इस संसार में आते हैं जाते हैं, कोई भी दिल में जगा करके नहीं रहता. मग मला तिच्या शब्दांमुळे कळाले की काका गेल्याचे दुःख आंटीला खूपच होते. कारण एकटी बाई या संसारात कोणकोणत्या गोष्टीला सामोरे जाऊ शकेल. आमच्या गप्पा रात्रीच्या 11 वाजेपर्यंत सुरूच होत्या. अजूनही बाहेर पाऊस खूप जोराने सुरूच होता. खिडकीतून बाहेर चमकणाऱ्या विजांचा प्रकाश रूममध्ये येत होता. मग आंटीने खिडकीला असलेला पडदा लावला आणि परत ती माझ्या जवळ येऊन बसली. उद्या रविवार होता, मलाही ऑफिसला सुट्टी होती. आता खूपच झोप लागत होती. मग मी आंटीला म्हणालो, आंटी, यह छाता लेके जाता हूँ, कल सुबह वापस कर दूंगा. त्यावर आंटी मला म्हणाली, अनय, इतनी बारिश में कहाँ जा रहे हो? तेव्हा मी म्हणालो, आंटी, मैं तो मेरे रूम पर जा रहा था. मग आंटी म्हणाली, अरे, कल तो तुम्हें छुट्टी है ना, तो आज की रात यही सो जाओ. ऐसी भी घर में अकेली हूँ, और बारिश के समय पर जो बाहर बादल गरजने की आवाज होती है ना, उससे मुझे बहुत डर लगता है. मग मी आंटीला म्हणालो, मगर आंटी, से आपके घर में सोऊंगा, आगा बगल वाले क्या सोचेंगे? त्यावर आंटी मला म्हणाली, तुम उनके बारे में मत सोचो, मैं जैसा कहती वैसा करो. मग मी पण आंटीला हो म्हणालो. आंटीच घर खूपच लहान होतं, पण तीच स्वतःच होतं. कारण काका हे ज्यावेळेस नोकरीवर होते, त्यावेळेस त्यांनी ही जागा घेऊन हे घर बांधलं होतं. काकूंना 2 मुली होत्या, त्यांचेही लव्ह मॅरेज झाले होते. त्या दोघी मुली महाराष्ट्रातच राहत होत्या. मग आंटी मला म्हणाली, अनय, तुम कुछ देर ही बैठो, अभी कपडे चेंज करके आती. जसेही आंटी तिच्या रूममध्ये गेली, त्याच वेळेस घराची लाईट परत गेली. सर्वत्र अंधार होता, फक्त बाहेर चमकणाऱ्या विजांचा प्रकाश रूममध्ये येत होता. आणि काही वेळातच आंटिया आपले कपडे बदलून बाहेर आल्या. आंटीने या वेळेस कोणते कपडे घातले, काहीच समजत नव्हते. जेव्हा त्यांनी हॉलमध्ये असलेली मेणबत्ती पेटवली, तेव्हा त्या मला अगदी स्पष्ट दिसू लागल्या. त्या मेणबत्तीच्या उजळण्यात आंटीचा चेहरा खूपच चमकत होता. आणि त्यांनी घातलेल्या सिल्वर व सिल्क गाऊनमध्ये त्या फारच सुंदर व ब्युटिफुल दिसत होत्या. मी काही वेळापर्यंत आंटीकडेच पाहत होतो. मग आंटी माझ्याजवळ येऊन बसल्या. त्याच वेळी त्यांच्या अंगातून येणारा तो मोग्याचा वास मला त्यांच्याचकडे आकर्षित करत होता. कारण असाच वास दररोज मला त्यांच्या अंगणातून जाताना येत असे. मग रात्रीचे 12:30 वाजेपर्यंत आम्ही गप्पा गोष्टी करत राहिलो. मला आता फार झोप येऊ लागली होती, पण आंटी अजूनही माझ्या जवळच बसली होती. बाहेरही खूप खूप पाऊस सुरू होता. विजांच्या कडकडांचा आवाजही येऊ लागला होता. आता माझे डोळे आपोआप लागू लागले होते. मग त्याच वेळेस मी आंटीला म्हणालो, आंटी, आप भी अभी सो जाओ, मुझे भी काफी नींद आ रही है. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, अरे अनय, मुझे इस बारिश से ये जो बादल की आवाज जोर जोर से आती है ना,
उससे काफी डर लगता है। मुझे रात को नींद नहीं आएगी, इसलिए मैंने तुम्हें यहाँ सोने के लिए कहा है, मगर अनय तुम यहाँ मत सो. मग मी आंटीला म्हणालो, फिर क्या सोऊ आंटी. त्यावर आंटी मला म्हणाली, तुम मेरे बेडरूम मेरे साथ सो जाओ, फिर मुझे किसी चीज का डर नहीं लगेगा. नहीं तो मैं भी ही बाहर सो जाती हूँ. तुम ऊपर सोफे पर सो जाओ, मैं नीचे चटाई डालकर सो जाती हूँ. तेव्हा मी आंटीला म्हणालो, आंटी आप अपने ही घर में ऐसे चटी पर क्यों सो रही हो. आप अपने बेडरूम में पलंग पर सो जाओ, मी नीचे चटाई डालकर सो जाता हूँ. तेव्हा आंटी मला ठीक आहे म्हणाली. मग आम्ही दोघी आंटीचा बेडरूममध्ये झोपण्यासाठी आलो. आणि जेव्हा मी तिच्या बेडरूममध्ये पाय ठेवला, त्याच वेळेस मोगऱ्याच्या फुलाचा खूपच छान सुगंध येत होता. मग मी आंटीला विचारले, आंटी आपके घर में इतनी खुशबू कहाँ से आती है. मतलब जब भी ऑफिस के लिए आपके अंगन से गुजरता हो, तब भी सुबह सुबह खुशबू आपके घर से आती रहती है. इसका राज क्या है आंटी. यावेळेस मी आणि आंटी बेडवरच सोबत बसलो होतो. तेव्हा आंटी मला सांगू लागली, जब मेरी नृ नृ शादी हुई थी, तब तुम्हारे अंकल मेरे लिए हर रोज मोगरी का गजरा लेके आते थे. उनको मोगरी की खुशबू बहुत अच्छी लगती थी. और जब हम इसी बेडरूम में रात को सोने के लिए आते थे, तब वह मोगरे का रूम फ्रेशनर इस रूम में स्प्रे कर कर ही सोते थे. तब से मुझे भी इस खुशबू की आदत हो चुकी है, इसलिए सुबह शाम और रात को ये रूम प्रेशर घर में छिड़कती रहती हूँ. इस खुशबू से मेरा मन काफी प्रसन्न और प्रफुल्लित रहता है और हर वक्त मुझे तुम्हारे अंकल की याद दिलाता रहता है. आमच्या गप्पांमध्ये मला खाली चटाई टाकण्याचा विसरच पडला आणि आंटी सोबत बोलता बोलता मी त्यांच्या बेडवरच त्यांच्या शेजारी झोपला. रात्र खूपच झाली होती, मला काही वेळातच झोप लागली. आता रात्रीचे साधारण 3 वाजले असावे. अचानक आंटीचा हाताचा स्पर्श माझ्या छातीवर खूप जोराचा झाला आणि त्याच वेळेस माझे डोळे उघडले. रूममध्ये अंधार होता. मग मी आंटीचा हात बाजूला केला. पण जेव्हा मी त्यांच्या हाताला माझ्या हात स्पर्श केला, त्याच वेळेस झोपलेल्या अवस्थेतही माझ्या मनात एक वेगळी जाग त्यांच्याबद्दल निर्माण झाली. कारण आंटीचा हातांचा स्पर्श इतका नाजूक व सॉफ्ट होता की आजपर्यंत असा स्पर्श मला कोणाकडूनच जाणवला नव्हता. अर्ध्या रात्रीच माझी झोपही उघडली होती. मग मी साईडला ठेवलेला माझा मोबाईल उचलून पाहू लागलो. जेव्हा मी मोबाईलचा लॉक उघडला आणि त्याच्या उजेडामुळे मला एक वेगळे चित्र डोळ्यासमोर दिसले, ते पाहून मी आश्चर्यचकितच झालो. कारण झोपलेल्या अवस्थेत आंटीचे गाऊनचे सर्वेच हुक विस्कळीत झाले होते आणि त्यांच्या आतल्या कपड्यांच्या पट्ट्या मला स्पष्ट दिसू लागल्या होत्या. असं वाटत होतं की झोपलेल्या अवस्थेतच माझ्या हातांचा स्पर्श आंटीच्या त्या ठिकाणी करावा, पण मनात भीती दाटून येत होती, जर आंटीने आपल्याला रागवले तर. म्हणून सकाळ होईपर्यंत मी त्याच ठिकाणी पाहून स्वतःच्या मनाला आनंद देत राहिलो. सकाळी मी थोडा उशिरा उठलो, कारण रात्रभर त्या चित्रामुळे मला झोपच लागली नव्हती. पण मी जेव्हा उठलो, त्यावेळेस आंटी त्यांच्या जागेवर नव्हत्या. मग मी बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो आणि त्याच वेळेस हॉलमध्ये उभ्या असलेल्या आंटीकडे माझे लक्ष गेले. आंटी चक्क आंघोळ करून त्या ठिकाणी उभ्या राहून आपले कपडे चेंज करत होत्या. आंटीचा हातात तिच्या आतले कपडे होते, ज्या कपड्यांना पाहून रात्रीला माझी झोपच उडाली होती. यावेळेस आंटीचा पाठीकडचा भाग माझ्या दिशेने होता. पण त्यांची आतली सुंदरता पाहून माझ्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या तरंग उडू लागल्या होत्या. खरंच खूपच सुंदर दिसत होते आंटी. यावेळेस मी काही वेळापर्यंत त्याच ठिकाणी उभा राहून त्यांची सुंदरता न्याडू लागलो होतो. पण अचानक आंटीचा साडीचा पदर त्यांच्या हातातून निसटला आणि त्या आपल्या जागेवरून पटकन मागे वळाल्या आणि त्याच वेळेस त्यांची नजर माझ्यावर पडली. त्या क्षणाला मला फार भीती वाटू लागली. मी घरात कोणत्या ठिकाणी लपावे ती जागा शोधू लागलो होतो.
पण अशाही वेळेस आंटीला मी अशा अवस्थेत पाहूनही त्यांच्यावर काहीही फरक पडला नव्हता. उलटून त्या मला आवाज देऊ लागल्या होत्या, "अनय, किधर हो? इधर आ जाओ." यावेळी मी बेडरूममध्ये येऊन बेडवर बसलो होतो. आंटीचा आवाज मला ऐकू आला, पण त्यांच्यासमोर जायची मला हिंमतच होत नव्हती. मग आंटी पूर्णपणे तयार होऊन बेडरूममध्ये आल्या आणि डायरेक्ट माझ्या शेजारी त्या बसल्या. बाहेर पाऊस बंद झाला होता, पण वातावरणात गारवा होता. आणि आंटीला मी त्या अवस्थेत पाहिल्यामुळे आता आमच्या बेडरूममध्ये ऊब निर्माण होऊ लागली होती. आंटी मला म्हणाल्या, "अनय, मैं कब से तुम्हें आवाज दे रही हूँ, तुम बेडरूम से बाहर आने का नाम ले रहे हो." तेव्हा मी आंटीला म्हणालो, "सॉरी आंटी, मुझे बिल्कुल भी पता ही था कि आप आगे वाले कमरे में हो। मैं तो जगकर सीधा बाथरूम की तरफ जा रहा था और मैंने आपको उस हालत में देख लिया." तेव्हा आंटी मला म्हणाली, "अनय, मैं तुम्हें उस हालत में कैसी दिख रही थी?" आंटीने असं विचारल्यानंतर मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागलो. मग त्या मला म्हणाल्या, "ऐसे क्या देख रहे हो अनय? मैं सच में तुम्हें पूछ रही, तुम कुछ क्यों नहीं बोल रहे हो?" मग मी आंटीला म्हणालो, "मैं क्या बोलूं आंटी? मुझे तो कुछ समझ में ही आ रहा है." तेव्हा आंटी मला म्हणाल्या, "जो तुम्हारे दिल में होगा वही बोलतो." अनय, मैं बेकरार हो कल से. मग मी माझ्या डोक खाजवत विचार करू लागलो, आंटी कालपासून माझ्याकडून काय ऐकण्याची इच्छा बाळगत होती. तेव्हा आंटीचा हात अचानक माझ्या मांडीवर येऊन थांबला आणि त्या मला म्हणाल्या, "बताओ अनय, मैं कैसी दिख रही थी?" मग मी आंटीला म्हणालो, "आंटी, इतनी खूबसूरत औरत मैंने कभी जिंदगी में नहीं देखी, जितनी सुंदर और ब्यूटीफुल आप दिखती हो." आंटीचा हात अजूनही माझ्या मांडीवरच होता. त्यांच्या हातांचा स्पर्श माझ्या शरीराला गुदगुद्या करू लागला होता. मी काही वेळासाठी माझ्या जागेवरून उभा राहिलो. त्याच वेळेस आंटी मला म्हणाल्या, "कहाँ जा रहे हो अनय? बैठो या थोडी देर मेरे पास." मी परत माझ्या जागेवर बसलो आणि त्याच वेळेस आंटीने त्यांच्या दोघा हाताने माझा चेहरा पकडला. यावेळेस माझा अंग अगदी थरथरायला लागलं होतं. असं वाटू लागलं होतं की मला 104 डिग्री सेल्सिअस ताप आला असावा. मग मी आंटीला म्हणालो, "आंटी, आप यह क्या कर रहे हो?" तेव्हा आंटी मला सांगू लागल्या, "अनय, तुम्हारे अंकल को गए हुए 5 साल हो गए हैं. इन 5 सालों में मुझे किसी ने वो खुशी नहीं दी जो इससे पहले मुझे अपने पति से वो खुशी मिल जाती थी. जब तुम हमारे घर के सामने किराए के मकान पर रहने के लिए आए, तब से मेरी नज़र तुम्हारे ऊपर थी." आंटी माझ्याशी बोलत असताना त्यांनी त्यांचे ओठ माझ्या ओठांसमोर आणले. यावेळेस मला काय करावे काही समजत नव्हते. मी फक्त आंटीकडेच पाहून माझे बाण हरप लागलो होतो. अजूनही आंटी ओठ माझ्या ओठांसमोर होते आणि माझी नजर फक्त त्यांच्या डोळ्यात होती. हळूहळू आंटीने माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला. त्याच वेळेस मी आंटीला माझ्या मिठीत सामावून घेतले. 20 मिनिटापर्यंत मी त्यांना घट्ट मिठीत दाबून ठेवले. मग वेळ वाया न घालवता जे आंटीचे ओठ माझ्या ओठांसोबत वारंवार येत होते, मी त्यांच्यावरच माझे ओठ टिकून त्या ओठांचा रस तब्बल मी अर्ध्या तासापर्यंत चाकत राहिलो. आंटी ही मला भरभरून साथ देऊ लागली होती. मग हळूहळू आम्ही आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि एकमेकांसोबत भरभरून प्रेम करू लागलो. माझ्या प्रेमाचा सहवास आंटीला मिळाल्यामुळे त्या खूपच खुश झाल्या होत्या, कारण भरपूर दिवसांची त्यांची प्रतीक्षा आज संपणार होती. माझाही हा पहिलाच अनुभव असल्या कारणाने मलाही खूप आनंद मिळत होता. असं वाटत होतं की पूर्ण दिवसभर आंटी सोबतच घालवतच राहा. त्यानंतर मी व आंटी आम्ही एकमेकांसोबत ज्यावेळेस इच्छा व्हायची त्यावेळेस भरभरून प्रेम करून घ्यायचो. आता मी माझ्या रूममध्ये कमी आणि आंटी सोबत जास्त राहू लागलो होतो. रात्रीचे जेवण मी आंटीच्याच घरी करू लागलो होतो.
15 ते 20 दिवस आमचा हा प्रोग्राम अशाच पद्धतीने चालू राहिला. पण एके दिवशी ज्यावेळेस मी ड्युटीवरून डायरेक्ट आंटीच्या घरी आलो, त्यावेळेस आंटीच्या दोघी मुली त्या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यातली मोठी मुलगी ही इतकी सुंदर होती की ती आंटीही तिच्यापुढे काहीच दिसत नव्हती. मग अचानक मला असं घरात पाहून ती म्हणाली, "कौन चाहिए आपको? ऐसे डायरेक्ट घर में कैसे घुस गए आप?" मग आपल्या मुलीचा आवाज ऐकून आंटी बाहेर आल्या आणि आपल्या मुलीला समजावून सांगू लागल्या, "अरे बेटा, ये अनय है, मैंने इसे घर में बुलाया था. यह सामने वाले घर में रहता है. जब मुझे बीच में अपने दवाई के लिए पैसे कम पड़ गए थे, तब मैंने इनसे उधार मांगे थे. वही पैसे मुझे आज इसे लौटाना था." तेव्हा आंटीची मोठी मुलगी आंटीला म्हणाली, "मगर अम्मा, तुम्हें पैसे की जरूरत थी तो तुम मुझे फोन कर देती, उनको बताकर तुम्हारे अकाउंट में पैसे डाल देती. किसी अनजान लड़के से लेने की क्या जरूरत थी?" तेव्हा आंटी तिला म्हणाली, "बेटा, पैसे तो मेरे भी अकाउंट में बहुत है, मगर मगर हाथों में कैश नहीं थी ना, इसलिए मांगे थे. वो लड़का अपने यहाँ खाना खाने भी आता है, क्योंकि यह बाहर से टिम मंगवाता था. मगर मैंने इसे यहाँ आकर खाने के लिए कहा है, क्योंकि जो टिफिन के ये पैसे वहाँ देता था, वह पैसे अब मुझे भी देने लग गया है." मग मी एक नजर आंटीकडे टाकून विचार करू लागलो की आंटीने काय वेळेवर बिंगडी फिरवली. सगळे विचारात पडले. "अनय, तुम हात धो लो, फिर हम सब मिलके खाना खा लेते." आंटीच्या मोठ्या मुलीचे नाव अंजली होते. तिला आमच्या दोघांवर हलकासा डाऊट आलाच होता. मग 8:30 आम्ही सगळे मिळून जेवणाला बसलो आणि जेवण झाल्यानंतर मी परत माझ्या रूमवर येऊन स्वतःशीच म्हणालो, "आज वाचलो, लाख लाख शुकर आहे भगवान का अंजलीला काही समजले नाही." पण मला दररोज आंटीची सवय झाल्यामुळे मलाही झोप लागत नव्हती. आता रात्रीचे 12:30 वाजले होते. त्याच वेळेस कोणीतरी दारावर थाप मारण्याचा आवाज माझ्या कानी पडला. मी डोळे चोळतच दार उघडवण्यासाठी उठला आणि समोर आंटीला पाहून मला खूपच आनंद झाला. मग नेहमीप्रमाणेच आम्ही दोघांनी 2 तासापर्यंत एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले. त्यानंतर आंटी माझ्या रूममधून निघून त्यांच्या घरी गेल्या. आता मलाही खूप झोप येत होती, म्हणून मी निवांत बेडवर पडून राहिलो आणि साधारणतः 3 वाजेच्या सुमारास परत कोणीतरी माझ्या दारावर थाप मारली. दार कोणीतरी जोर जोराने परत परत वाजवत होते. मी कसातरी दार उघडवण्यासाठी उठलो आणि समोरचे दृश्य पाहून मी चकितच झालो. माझ्या मनात भीती दाटून आली, कारण समोर आंटीची मोठी मुलगी अंजली उभी होती. तिने मागच्या पुढच्या विचार न करता ती डायरेक्ट घरात घुसून मला म्हणू लागली, "इसका मतलब तुम्हारा और मेरे माँ के बीच में कुछ चक्कर चल रहा है. सच सच बताओ, कितने दिन से या तुम मेरे माँ के साथ कर रहे हो?" मला काय बोलावे काही समजत नव्हते. मी अंजलीला म्हणालो, "देखो अंजली, तुम जो समझ रही हो वह बिल्कुल भी गलत है. हमारे बीच ऐसा कुछ भी नहीं है." तेव्हा अंजली म्हणा, "मला फिर मेरी माँ इतने रात को तुम्हारे घर क्या चीनी लेने आई थी." मग मी स्वतःशीच विचार करू लागलो, जर माझ्याबद्दल आणि आंटीबद्दल या अंजलीला समजले, तर ही गोष्ट सर्वीकडे पसरेल आणि आमच्या दोघांचीही गल्लीमध्ये बेइज्जती होईल. म्हणून मी अंजलीला समजावून सांगू लागलो. अंजली ही आंटीपेक्षाही खूप सुंदर दिसत होती. यावेळेस ती गाऊन घालूनच माझ्यासमोर उभी होती. मग मी मागच्या पुढच्या विचार न करता डायरेक्ट माझे ओठ अंजलीच्या ओठांवर टिकवले. तिलाही कळत नव्हते की काय करावे. मग मी 20 मिनिटापर्यंत तिच्याही गुलाबी ओठांचा रस चाखला आणि त्यानंतर तिलाही तसेच बरोबरून प्रेम केले, ज्याप्रमाणे मी आंटी सोबत करायचो. अंजलीलाही माझ्यामुळे खूप आनंद मिळाला. मग ती मला म्हणाली, "अनय, सच में ऐसा आनंद और मजा मुझे तो मेरे पति भी नहीं दे सके, जो आज मुझे तुमसे मिला है. इसलिए अम्मा तुम्हें क्यों छोड़ना चाहती, यह मुझे आज समझ में आया है."
मग जेवढे दिवस अंजली आंटीच्या घरी होती तेवढ्या दिवस मी तिला भरभरून प्रेम करू लागलो होतो. माझा आता नित्यनियम झाला होता. दिवसाला मी अंजली सोबत राहायचो आणि रात्रीला मी आंटी सोबत भरभरून प्रेम करायचो. अशाप्रमाणे घरास शेजारी असलेल्या साऊथ इंडियन विधवा आंटीला मी आनंदित ठेवण्यात यशस्वी झालो होतो. अंजलीच्या जाण्यानंतर काही दिवस आमच्या तिघांमध्ये एक विचित्र तणाव निर्माण झाला होता. शीला आंटींना कळले की मी आणि अंजली यांच्यात काहीतरी घडले आहे, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. एके रात्री जेव्हा मी आंटींच्या घरी गेलो तेव्हा त्या अत्यंत गंभीर होत्या. अनय, बैठो, त्या म्हणाल्या. त्यांचा आवाज कोमल पण निश्चयी होता. मला सगळं कळतंय. अंजलीने मला सगळं सांगितलं. मी माझे डोळे मिटून घेतले. हेच तर मला भीती होती. आंटी, माफ करा. मी शांत बस, त्या म्हणाल्या माझा हात धरून. मी रागावलेली नाही. कालपासून मी फक्त विचार करत आहे. आपण तिघेजण एकत्र योग्य पद्धतीने राहू शकतो का? मी चकित झालो. काय म्हणालात आंटी? माझ्या मनात एक योजना आहे, त्या म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यात एक विशेष चमक होती. अंजलीचा नवरा तिला सोडून गेल्यापासून तीही एकटीच आहे. तू आमच्या दोघांच्या जीवनात आनंद आणलास. का नाही आपण तिघेजण एक कुटुंब म्हणून राहू? काही आठवड्यांनंतर आम्ही तिघेजण शीला आंटींच्या घरी स्थायिक झालो. अंजलीने तिचे अपार्टमेंट भाड्याने दिले आणि आमच्या संयुक्त कुटुंबाची सुरुवात झाली. सुरुवातीला अवघड होते, पण हळूहळू आम्हाला एक समतोल सापडला. दिवसा मी ऑफिसला जात असे आणि अंजली तिच्या बुटीक चालवायची. संध्याकाळी आम्ही तिघेजण एकत्र जेवायचो. रात्री रात्रीचे तास आमच्या स्वतःच्या होते. एके दिवशी अंजलीने मला तिच्या खोलीत बोलावले. मम्मी तुला खूप चांगल्या प्रकारे हाताळते, ती म्हणाली, एका विशेष अर्थाने हसत. पण आता माझी पाळणा होण्याची वेळ आली आहे का? मी हसलो. तू काय सुचवते? मी विचार करत होते. का नाही आपण तिघेजण एकाच खोलीत झोपू, ती म्हणाली, तिचे डोळे चमकत. आणि अशा प्रकारे काही रात्री आम्ही तिघेजण शीला आंटींच्या मोठ्या पलंगावर एकत्र झोपू लागलो. ही एक अद्भुत अनुभूती होती. एका बाजूला शीला आंटी आणि दुसऱ्या बाजूला अंजली, दोघीही माझ्या प्रेमात अधीर. वर्षांनी जेव्हा मी मागे बघतो तेव्हा मला कळते की आमचे संबंध समाजाच्या पारंपरिक मर्यादांपेक्षा खूप वेगळे होते. पण ते काम करत होते कारण ते प्रेम, आदर आणि परस्पर समजुतीवर आधारित होते. शीला आंटी आणि अंजली या दोघींनीही माझे जीवन समृद्ध केले. आणि मी त्यांचे. आम्ही एक अशी जीवनशैली निर्माण केली जी कोणालाही समजणार नव्हती, पण जी आमच्यासाठी परिपूर्ण होती. आजही जेव्हा मी त्या शांत कॉलनीतून जातो तेव्हा त्या घरातून येणारा मोग्याचा सुगंध मला थांबवतो. आणि मला कळते की काही वेळा प्रेम अशाच अपेक्षित नसलेल्या ठिकाणातून फुलतं आणि तेच त्याला विशेष बनवतं. 2 वर्षांनी स्थिती अधिक स्थिर झाली होती. अनय, शीला आणि अंजली यांच्यातील अनोख्या नात्याने एक विशिष्ट सामंजस्य निर्माण केले होते. पण एक दिवस एक अनपेक्षित घटना घडली. अंजली गरोदर झाली होती. मी प्रेग्नंट आहे, तिने एके संध्याकाळी दोघांना जेवणाच्या टेबलावर सांगितले. शीला आंटींचे तोंड उघडे राहिले. कशी? म्हणजे? हो मम्मी, तो अनच आहे, अंजली म्हणाली, तिच्या ओठांवर एक लहानशी हसण्याची रेषा. अनयचा चेहरा आनंदाने चमकला. खरंच? हे अप्रतिम आहे. पण शीला आंटींच्या डोळ्यात एक विचित्र भाव होता. त्या म्हणाल्या, पण समाज काय म्हणेल? एक विधवा आणि तिची मुलगा दोघींना एकाच माणसापासून मूल. हे तर. त्यांच्या चिंतेत काही अर्थ होता.
समाज कधीही हे मान्य करणार नव्हता. आठवडाभर चर्चा झाल्यानंतर एक निर्णय झाला. मी परत माझ्या नव्याकडे जात आहे, अंजलीने एके रात्री सांगितले. काय? पण तो तुला सोडून गेला होता, अनय आश्चर्यचकित झाला. तो परत आला आहे. त्याला माझी आणि बाळाची गरज आहे, अंजली म्हणाली, तिचा आवाज दुःखाने भरलेला. हेच योग्य आहे. बाळाला कुटुंबाची गरज आहे. शीला आंटींनी अनयचा हात धरला. ती बरोबर आहे. आपण सर्वजण हे करू शकत नाही. अंजलीच्या निघण्याचा दिवस खूप कठीण होता. तिने शीला आंटींना कवटाळले. मम्मी, तू आणि अनय एकमेकांची काळजी घ्या, मी नेहमी तुमच्यासाठी इथेच आहे. शीला आंटींचे डोळे भरून आले. तू माझी चांगली मुलगी आहेस. अंजली निघून गेल्यानंतर अनय आणि शीला आंटी परत एकटे झाले. पण आता काही वेगळे होते. अंजलीच्या स्मृती आणि त्यांच्या भविष्याविषयीच्या चिंता त्यांच्यासोबत होत्या. काय करणार आपण, अन्यने एके रात्री विचारले. शीला आंटी हसल्या. त्यांच्या डोळ्यात एक नवीन निश्चय होता. आपण जगू. आपण प्रेम करू. आणि आपण अंजलीच्या बाळाचे काका आणि आजी बनू. त्यांनी हात जोडले. त्यांचे नाते समाजाच्या मर्यादांपलीकडे होते, पण ते खरे होते. आणि कधीकधी खरे प्रेम हेच सर्वात महत्त्वाचे असते. अंजलीने मुलाला जन्म दिला, एक सुंदर मुलगी. ती आता नियमितपणे मुलीसह भेटायला येते. आणि त्या शांत कॉलनीत एक विचित्र पण प्रेमाने भरलेले कुटुंब समृद्धीने जगत आहे. 10 वर्षांनी शहराच्या त्या शांत कॉलनीत अजूनही मोग्याचा सुगंध पसरत होता. शीला आंटी आता वयाच्या 50शीत होत्या, पण अजूनही त्या दररोज सकाळी रांगोळी काढत, तुळशीला पाणी घालत. फक्त आता तिच्या बरोबर एक 10 वर्षांची मुलगी होती, आराधना, अंजलीची मुलगी. आजी, पहा मी कशी रांगोळी काढली, आराधना म्हणाली, तिचे डोळे चमकत. खूप छान बेटा, शीला आंटी म्हणाल्या, तिच्या केसांतून हात फिरवत. अनय आता कंपनीत मॅनेजर झाला होता. तो सकाळी ऑफिसला निघाला तेव्हा आराधना धावत येऊन त्याला मिठी मारायची. काका, आज संध्याकाळी मला पार्कमध्ये घेऊन जाल का? नक्की, आरव, अनय म्हणे. तो तिच्याकडे पाहून अंजलीची आठवण करत असे. अंजली आता परत तिच्या नव्यासोबत राहत होती. पण ती आठवड्यातून 2-3 दिवस आराधनासह येई. तिचे लग्न परत जोडले गेले होते, पण ती माहीत होती की तिचे खरे प्रेम अनय आणि तिच्या आईबरोबरच होते. एके संध्याकाळी तिघेजण अनय, शीला आणि अंजली बागेत बसले होते. आराधना जवळच खेळत होती. कधी विचार केलास की आपलं नातं किती विचित्र आहे, अंजलीने विचारले. शीला आंटी हसल्या. प्रेम कधीच विचित्र नसतं बेटा. ते फक्त वेगळं असतं. अन्यने दोघींच्या हातात हात घातला. आपण समाजासाठी कुटुंब नाही, पण आपण एकमेकांसाठी कुटुंब आहोत. आराधना धावत येऊन शीला आंटींच्या मांडीवर बसली. आजी, आपण सर्वजण एकत्र का राहतो? तिन्ही जण एकमेकांकडे पाहिले. शीला आंटी म्हणाल्या, कारण आपण एकमेकांवर प्रेम करतो बेटा. आणि प्रेमामध्ये कुटुंब कोण आहे हे महत्त्वाचं नसतं. त्या रात्री जेव्हा अनय आणि शीला आंटी त्यांच्या खोलीत होते, तेव्हा शीला म्हणाल्या, अनय, आयुष्यातलं सर्वात योग्य निर्णय तो होता, जेव्हा मी तुला त्या पावसाळी रात्री माझ्याकडे बोलावलं. अन्यने तिच्याकडे पाहिले. आणि माझ्या आयुष्यातलं सर्वात योग्य निर्णय तो होता, जेव्हा मी त्या बोलावण्याला होकार दिला. ते बाहेर पाहिले. चंद्र त्याच्या संपूर्ण तेजात चमकत होता. 10 वर्षांपूर्वी जे अशक्य वाटत होते, ते आज त्यांचे सत्य होते. त्यांचे प्रेम समाजाच्या मर्यादा ओलांडून स्वतःची मर्यादा निर्माण केली होती. आणि त्या शांत कॉलनीत मोग्याच्या सुगंधासोबत
प्रेमाचा एक अद्भुत इतिहास श्वासत होता, एक अशी गोष्ट जी कधीच समजावून सांगता येणार नव्हती, पण जी जगण्यासाठी खरी होती.